रोहित पवारांनी गेल्या निवडणुकीत बारामतीवरून येत थेट कर्जत जामखेडचं आमदारपद मिळवलं। हा मतदारसंघ 1995 पासून सलग 25 वर्षे भाजपच्या ताब्यात होता। नातू आमदार झाल्यानंतर नगर जिल्ह्यात शरद पवारांची ताकद वाढली, पण आता परिस्थिती जरा वेगळी दिसते। ज्या कर्जत जामखेडकरांनी रोहित पवारांवर विश्वास दाखवला तेच सध्या बदल करण्याच्या मूड मध्ये असल्याच्या चर्चा रंगली आहे। आमदार राम शिंदे यांनीही एकामागून एक आरोप करत रोहित पवारांना बॅकफूटवर ढकलल्याचं दिसतंय। शरद पवारांचे खंदे समर्थक मधुकर आबा राळेभात यांनी रोहित पवारांवर हुकुमशाही आरोप करत पक्ष सोडला। राळेभातांसोबत महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी भाजपात डेरे दाखल झालेत। हा रोहित पवारांसाठीच नाही तर शरद पवारांसाठीही मोठा धक्का समजला जातोय, कारण नातवामुळे शरद पवारांचा नगरवर चांगला होल्ड बसला होता। तोच होल्ड आता सैल होताना दिसतोय। दुसऱ्या बाजूने विचार केला तर रोहित पवारांना पराभूत करणं ही राम शिंदेचीच नाही तर संपूर्ण महायुतीचीच इच्छा असल्याचं दिसतंय। राम शिंदे, मधुकर राळेभात, भाजप एवढंच काय तर शिंदे गटात व अजितदादा गटातही रोहित पवारांचा हिशोब चुकता करायचा आहे। सगळेच त्यांच्या पराभवासाठी का झटतायत? रोहित पवारांवर सगळ्यांचाच राग का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2019 मध्ये रोहित पवार राजकीय आयुष्यातील पहिलीच इनिंग खेळले। शिवाय ही मॅच होम ग्राउंडवरच नव्हती तर नवख्या कर्जत जामखेड मध्ये होती। त्यात त्यांनी 42,000 दिमाखात विजय मिळवला। सलग 25 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपबाबतची नाराजी, अजित पवारांच्या यशस्वी चाली आणि शरद पवारांनी या मतदारसंघात हाताशी धरलेले मोहरे या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणून हा विजय साकारला होता। त्यानंतर 4 वर्षे सगळं व्यवस्थित सुरू होतं, मात्र अचानक अजितदादा गट फुटला आणि राष्ट्रवादीची 2 शकले झाली। अजितदादा गट वेगळा झाला। अजितदादा पहिल्या फळीतील दिग्गजांना घेऊन गेल्यावर रोहित पवारांनी राजकारणातील चाणक्षपणा दाखवत आजोबांची साथ दिली। यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आपणच आश्वासक चेहरा होऊ हे कदाचित त्यांनी हेरलं होतं। झालंही तसंच। रोहित पवारांच्या हाती राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीची कमांड आली, म्हणूनच त्यांच्या महत्वाकांक्षा वाढत गेल्याचं काहींचं म्हणणं आहे। रोहित पवारांचा स्वभाव रागीट आहे। ते हुकुमशाही करतात, आरेरावी करतात, कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देतात असे आरोप आमदार राम शिंदेंनी नुकतेच केले। मात्र रोहित पवारांच्या स्वभाव गुणांची यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे। रोहित पवारांना निवडून आणण्यात सिंहांचा वाटा असणाऱ्या मधुकर आबा राळेभातांनीही राष्ट्रवादी सोडताना हेच आरोप केले होते। दुसऱ्या बाजूने पाहिले तर राष्ट्रवादी अखंड होती, त्यावेळीही रोहित पवारांचं अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे एवढंच काय तर जयंत पाटलांशीही फारसा पटत नसल्याच्या बातम्या अनेकदा झळकल्या आहेत। राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं। त्यानंतर रोहित पवार व जयंत पाटलात शीतयुद्ध सुरू झाल्याचं काहींचं म्हणणं होतं। शरद पवारांचा हा निर्णय रोहित पवारांना आवडला नसल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या होत्या। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला रोहित पवारांची अनुपस्थिती, निलेश लंकेंच्या पक्ष प्रवेशाला झालेला विलंब या सगळ्या बातम्याचं कनेक्शन रोहित पवारांच्या जयंत पाटलावरील नाराजीशी जोडलं गेलं होतं। रोहित पवारांनी काढलेली युवा संघर्ष यात्रा ही जशी त्यांना एक्सपोज करणारी ठरली तशीच इतरांचा रोष ओढून घेणारीही ठरली। या यात्रेदरम्यान रोहित पवार विरोधातल्या अनेक नेत्यांना भिडले। विधान भवनातही त्यांचे अनेकांचे थटके उडाले, त्यांची आंदोलनेही गाजली, मात्र त्यातून ते अनेकांच्या डोळ्यावरही आले। लोकसभा निवडणुकीत ते त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या अजित पवारांशी भिडले। यापूर्वीच्या आंदोलनाने भाजपचा त्यांच्यावर डोळा होताच, मात्र लोकसभा निवडणुकीत बारामतीत केलेल्या हस्तक्षेपानंतर ते अजित पवारांपासूनही कोसो दूर गेले। सुनेत्रा पवारांचा पराभव अजित पवार आजही विसरलेले नाहीत। रोहित पवारांनी शिंदे गटातील नेत्यांवर अनेकदा आरोप केला। या सगळ्या प्रकारानंतर भाजप, अजितदादा गट व शिंदे गट रोहित पवारांवर लक्ष ठेवून आहे। हे सगळं पाहता ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद, शहर अध्यक्ष सूरज काळे आदींनी रोहित पवारांना दिलेल्या सोड चिठ्ठीकडे गांभीर्याने पाहावे लागले। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला खिंडार पडू लागले आहे। ही रोहित पवारांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे। तुम्हाला काय वाटते, रोहित पवारांचा यंदा पराभव होऊ शकतो का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत
धन्यवाद.